ओके, बघा काल आपण काय पाहिलं एकदा त्याचं रिव्हिजन करूया. ओके, काल आपण मॉडल ऍक्झुलरी वर्ब किंवा त्यालाच आपण काय म्हणलो होतो, मॉडल ऍक्झुलरी वर्बला आपण काय म्हणालो होतो, हा हेल्पिंग वर्ब्स म्हणालो होतो. आपण हेल्पिंग वर्ब्स मध्ये काय पाहिलं, वर्ब्सचं क्लासिफिकेशन पाहिलं. काय पाहिलं, वर्ब्सचं क्लासिफिकेशन. वर्ब्सला दोन पार्ट मध्ये डिवाइड केलं जातं. कोणत्या दोन पार्ट मध्ये डिवाइड केलं जातं, एक्झॅक्टली बरोबर. कोणतं, ऑर्डिनरी वर्ब किंवा त्याला काय म्हणतो आपण, लेक्सिकल वर्ब म्हणतो. आणि दुसरा पार्ट कोणता होता, ऑक्झिलरी वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब. आणि पुढे जाऊन पुन्हा याच ऑक्झिलरी वर्ब किंवा हेल्पिंग वर्बला काय करतो आपण, दोन पार्ट मध्ये पुन्हा क्लासिफाय करतो. कोणकोणते आहेत ते दोन पार्ट, प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब आणि मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स. आपण याच्यामध्ये काय काय पाहिलं बघा. प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब कोणते असतात, सॉरी अगोदर आपण पाहिलं ऑर्डिनरी ऑक्झिलरी वर्ब. ऑर्डिनरी वर्ब कोणते असतात, जे वर्ब्स आपण ज्यांचा काय करतो, मेन वर्ब म्हणून वापर करतो त्यांना आपण काय म्हणतो, ऑर्डिनरी वर्ब म्हणतो, बरोबर. आणि प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब कोणते असतात, ज्यांचा आपण मेन वर्ब ऍज वेल एज कसा वापर करतो, हेल्पिंग वर्ब म्हणून सुद्धा आपण वापर करू शकतो. आणि मॉडल ऑक्झिलरी वर्ब काय असतात, ज्यांचा आपण काय करतो, मेन वर्बच्या अगोदर वापर करतो आणि ते काय करतात, आपल्याला ऍडिशनल इन्फॉर्मेशन देतात. कशाची इन्फॉर्मेशन देतात, कशाची, मूड ऑफ द स्पीकर, कशाबद्दल, त्याच्या ऍबिलिटी बद्दल, आणखीन पॉसिबिलिटी बद्दल, आणखीन ऑब्लिगेशन किंवा विलिंगनेस बद्दल काय करतात, ते ऍडिशनल इन्फॉर्मेशन देतात. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं युजेस मध्ये फर्स्ट यूज पाहिला होता. लक्षात घ्या, फर्स्ट यूज कोणता पाहिला होता ते लक्षात घेऊ आपण. युजेस मध्ये, हा एक्झॅक्टली, आपण काय पाहिलं होतं, जे मॉडल ऑक्झिलरी वर्ब असतात, कोणते मॉडल्स, एक लक्षात ठेवा, जे मॉडल्स असतात ते नेहमी कसे यूज केले जातात, बिफोर बेस फॉर्म ऑफ वर्ब. नेहमी कशाच्या अगोदर केले जाते, बेस फॉर्म ऑफ वर्बच्या अगोदर मॉडल्सचा आपण वापर करतो. तुम्हाला त्याचं एक्झाम्पलही दिलं होतं बघा. आपण असं म्हणू शकतो, ही कॅन डू धिस, हे का नाही. एखादी गोष्ट एखादा माणूस जर करू शकत असेल, एखादा व्यक्ती, आपण म्हणू शकतो ही कॅन डू धिस. म्हणजे याचा अर्थ काय होतो माहितीये का, तो ते काम करू शकतो. याच्यातून त्याची ऍबिलिटी शो व्हायली. काय शो व्हायली, त्याची ऍबिलिटी म्हणजे त्याची क्षमता. काय शो व्हायली, त्याची क्षमता, त्यालाच आपण ऍबिलिटी म्हणतो. आणि हे जे मॉडेल आहे, कशाच्या बिफोर यूज केले आपण, कशाच्या बिफोर, डू हे काय आहे, मेन वर्ब आहे. मेन वर्ब आहे, पण कोणतं फॉर्म आहे ते, बेस फॉर्म आहे. वर्बचं कोणतं फॉर्म आहे, बेस फॉर्म आहे. आलं लक्षात, काय आहे ते, बेस फॉर्म आहे, बरोबर. हा झाला पहिला यूज. हा काय झाला, याचा पहिला यूज, जो की आपण काल पाहिला होता. आलं लक्षात. आता पुन्हा याच्या नंतर आपल्याला आज दुसरा यूज पाहायचा आहे. कोणता यूज पाहायचा आहे, दुसरा, खूप महत्वाचा आहे दुसरा यूज. जे मॉडेल्स असतात ना, मॉडेल्स आपण काय पाहिलो, मॉडेल्स ठीक आहे नाही. त्याचा वापर आपण फक्त हेल्पिंग वर्ब म्हणून करू शकतो. त्याचा वापर कसा करू शकतो आपण, केवळ वी कॅन यूज, बघा दुसरा यूज त्याचा, वी कॅन यूज इट in the form of helping verbs, बरोबर. याचा आपण
याचा आपण मेन वर्ब म्हणून वापर करू शकतो का? मॉडेलचा आपण मेन वर्ब म्हणून वापर करू शकतो का? मेन वर्ब म्हणून करू शकतो? नाही करू शकत. करू शकतो का? नाही. कसं बघा, एक्झाम्पल द्वारे मी समजावून सांगतो. मी असं म्हणू शकतो, ही कॅन बी प्लेयर. तो एक प्लेयर असू शकतो. बरोबर. आपण काय म्हणून वापर केला इथे याचा? हेल्पिंग वर्ब म्हणून वापर केला. काय केला त्याचा? हेल्पिंग वर्ब म्हणून वापर केला. मी असं म्हणू शकतो का इथे ही कॅन प्लेयर? बघा, लक्ष द्या. एव्हरीबडी नीड्स टू पे अटेन्शन हिअर. ओके. ही कॅन प्लेयर. Suppose if I say he can player, then you let me know this sentence is right or wrong. The second one sentence is right or wrong? Wrong. Why this is wrong? Because here we are using can as a main verb, and already I told you about this. आपण काय करू शकत नाही कॅनचा यूज? मेन वर्ब म्हणून वापर करू शकतो का? नाही. फक्त त्याचा काय करणार? हेल्पिंग वर्ब. बरोबर. आणि पहिल्या सेंटेन्स मध्ये मी तेच सांगितलंय की आपण त्याचा हेल्पिंग वर्ब म्हणून वापर करू शकतो. ही कॅन बी प्लेयर. आलं लक्षात? समजलं? कळालं? कन्फ्युजन क्लिअर आहे? नाही? कन्फ्युजन आहे? क्लिअर आहे? क्लिअर आहे. ओके ओके. हो, लिहा, बिलकुल लिहा, काही प्रॉब्लेम. काय म्हणले? दिसत नाही? इकडे लेख वाचलं. लिहा. झालं? ठीक आहे ठीक आहे. लिहा लिहा लिहा, काही प्रॉब्लेम. चलो. डिड इट हॅपन? झालं? ओके. चलो. बघा, आता आपल्याला तिसरा यूज लक्षात घ्यायचा आहे. आपण पहिला यूज पाहिला, बेस फॉर्मच्या अगोदर यूज करू शकतो. दुसरा यूज काय पाहिला? त्यांना हेल्पिंग वर्बच्या फॉर्म मध्येच यूज करणार. आता तिसरा यूज पाहायचा आहे. काय कन्फ्युजन आहे का? असं. ओके. चला, तिसरा यूज. पण तिसरा यूज पाहणार, जे मॉडेल्स असतात ते कसे असतात बघा. तीन किधर गया? बघा, जे मॉडेल्स असतात ते कसे असतात? फिक्स असतात. फिक्स असतात म्हणजे कसं? जर सब्जेक्ट चेंज झाला ते चेंज होतात का? नाही. ते चेंज होतात का? नाही. म्हणून आपण काय म्हणू शकतो? जे काही मॉडेल्स असतात, इट इज फिक्स. इट इज फिक्स इन इट्स यूज. ओके. कशा असतात हे? यूज मध्ये फिक्स असतात. दे do not change their form according subject. आता बघा, इथे मी काय म्हणतोय की जे मॉडेल्स असतात ते कशा असतात? यूज मध्ये फिक्स असतात. त्यांचं जे फॉर्म आहे, त्यांचं जे रूप आहे, सब्जेक्ट बदलला की त्यांचं फॉर्म चेंज होतं का? नाही. बघा, आता ते समजून घेऊ सेंटेन्स द्वारे. समजा मी इथं सब्जेक्ट ही लिहितो, इथे मी सब्जेक्ट शी जरी लिहिला, किंवा इथं सब्जेक्ट जर मी दे जरी लिहिला, बरोबर, किंवा मी इथं आय जरी लिहिला,
बरोबर. तर याच्यामध्ये जे मॉडेल्स वापरले जाणार आहेत ते कसे असणार आहेत? फिक्स असणार आहेत. ते बदलणार आहेत का? आता बघा, पहिल्या सेंटेन्स मध्ये मी म्हणलं ही कॅन जम्प हाय. ही कॅन जम्प, याची जम्प लेग्स होईल. ही कॅन जम्प हाय. बरोबर बरोबर, असं म्हणालो. दुसऱ्या सेंटेन्स मध्ये मी असं म्हणू शकतो का? शी कॅन्स जम्प हाय. असं होतं का? फॉर्म बदलणार का? फॉर्म बदलणार नाही. फॉर्म कसं राहणार? फिक्स राहणार. कसं राहणार? फिक्स राहणार. फॉर्म चेंज होणार का? नाही. दुसरं बघा, दे. आपण म्हणलं दे माइट, आपण असं म्हणलं दे माइट कम्स हेअर. हे वाक्य बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे. केली का नाही तुम्ही चूक? बरोबर आहे का हे सेंटेन्स? मी तुम्हाला अगोदरच सांगितलंय, फर्स्ट यूज काय सांगितला? काय सांगितला होता? मेन वर्ब नाही, आपण त्याला काय म्हणतो? बेस फॉर्म ऑफ वर्बच्या अगोदरच वापरल्या जातं मॉडल्स. मॉडल जे असतात ते बेस फॉर्म ऑफ वर्बच्या अगोदर वापरले. इथं काय वापरलं मी? कम्स वापरलं. इथं काय पाहिजे? कम पाहिजे. आलं लक्षात? अशी मिस्टेक होते. आय जरी आलं तरी सेमच असणार. आपण म्हणू शकतो आय कॅन, आय कॅन किंवा कॅन्स, किंवा मी जर म्हणालो तर केम किंवा कम ऑन टाइम. आता सांगा याच्यातलं कोणतं सेंटेन्स बरोबर आहे, कोणतं चुकीचं आहे? तर काय येईल? आय कॅन येईल. कम कॅन्स येणार नाही. केम येणार का? काय येणार? कम येणार. आता तुमच्या लक्षात आलं? कळालं? काही कन्फ्युजन आहे? आपण बरोबर एकदम बेसिक टू ऍडव्हान्स जाऊ, म्हणजे तुम्हाला कसलाच डाऊट नाही राहिला पाहिजे. आणि मॅक्झिमम ज्या काही मी एक्झाम मध्ये काल चुका बघितल्या, तुमच्या चुका कुठे झाल्यात माहिती? बेसिक्स. म्हणजे असे क्वेश्चन्स तुम्ही असा विचार केला होता की सर्व मला याचे आन्सर्स येतात, तिथेच तुम्ही काय केल्यात? मिस्टेक केल्यात मोस्ट ऑफ द टाइम. बरोबर? आलं लक्षात? कळलं? ठीक आहे, आपण हे झालंय, नोट केलंय? नोट केले का? ठीक आहे, करा, नोट करा. आणि जो काय आपला टेन्सचा पूर्ण पार्ट झालाय तो एकदा रिवाइज करा. आलं लक्षात? आणि जे काही आपले लेक्चर्स होत आहेत ना, आता आता मी इथून पुढे रेकॉर्ड करतोय. तुमचं समजा काही कन्फ्युजन असलं तर तुम्ही चॅनलवरती जाऊन पाहू शकता. ओके. हो, कालपासून आपलं जे मॉडेल सुरू झाले तेव्हापासून मी लेक्चर त्याच्यावर अपलोड करतोय. इंग्लिश बाय शेवाळे सर म्हणून एक चॅनल आहे, नवीनच फॉर्म केले. त्याच्यावरती समजा डाऊट असतील, काय असेल तुमचं, तुम्ही एकदा रिवाइज करू शकता. ओके. ठीक. झालं? चलो. बघा, आता आपल्याला तिसरा यूज पाहिला, आता आपण चौथा यूज पाहू. चौथ्या यूज मध्ये तुम्हाला लक्षात घ्यायचंय, काय लक्षात येणार? की जे काही मॉडेल्स असतात ते नेहमी कशाच्या अगोदर यूज केले जातात? मेन वर्बच्या, आहे का नाही? इट इज ऑलवेज, जे मॉडेल्स असतात. झाला, आता युजेस संपले, आपण आता टाईप कडे जाणार याच्यानंतर डायरेक्टली. बघा, इट इज,
it is always used before main verb. It is always used before main verb. आता ते कशा पद्धतीने करू शकतो आपण मेन वर्बच्या अगोदर ते पहा. एक एक्झाम्पल बघा. समजा आपण असं म्हटलो, we can play किंवा plays किंवा played hockey. हे एक सेंटेन्स आहे. दुसरं एक देतो बघा. दुसरं बघा. they might listen a song. बघा बरं कोणतं बरोबर आहे. काय वी कॅन प्ले येतं. प्लेज येतं का नाही. प्लेड येतं का नाही. इथे दुसऱ्या सेंटेन्स मध्ये लिसन येतं का. ईडी लागतं का नाही लागत. आणखी हा ईडी लागत नाही. फक्त इथं काय येतं लिसन येतं. त्याला STEN. बघा आणखीन एक सेंटेन्स येतो थोडस कन्फ्युजिंग. तुम्ही बघा आता अगोदर झालेला असेल मे बी. तिसरं सेंटेन्स जर मी असं म्हणालो, he could went किंवा goes to park. हा सांगा बरं इथं काही हे सेंटेन्स बरोबर आहे का चुकीचं आहे. सेंटेन्स टोटली रॉंग आहे का. कारण इथं मॉडल आलंय. मॉडल सोबत काय येतं नेहमी बेस फॉर्म ऑफ वर्ब येतं. गो येतं. वेंट पण येत नाही आणि गोज पण येतं का नाही. अशा पद्धतीने जर एरर आले बेसिक आहे बरोबर. आणि मोस्ट ऑफ द मिस्टेक ह्या बेसिक मध्ये होतात. कारण आपण त्याला कॅज्युअली म्हणजे आपण त्याला विचार करत नाही की आपल्याला याच्यामध्ये काय फोकस करायचे काही नाही. आपण पाहिलं की म्हणतो हे मला जमतंय. मग ते कॉन्फिडन्स एवढा जास्त असतो की आपण त्या कॉन्फिडन्स मध्ये काही मिस्टेक करून जातो बरोबर. पण त्या कॉन्फिडन्स मध्ये मिस्टेक नाही व्हायला पाहिजे. ओके नाही. चलो हो गया. झालं बरं ठीक आहे. आता याच्यानंतर महत्वाचा पार्ट येतो तो म्हणजे आपले जे मॉडेल्स असतात त्याची 3 टाईप पडतात. किती टाईप पडतात. 3 पडतात. पहिले असतात त्यांना आपण म्हणतो प्युअर मॉडेल किंवा कम्प्लीट मॉडेल. त्यांना काय म्हणतो प्युअर मॉडेल किंवा कम्प्लीट मॉडेल. आणि जो दुसरा प्रकार असतो त्याला आपण म्हणतो पार्शियल मॉडेल्स, सेमी मॉडेल्स, डिफेक्टिव्ह मॉडेल्स किंवा काय म्हणतो डिफेक्टिव्ह मॉडेल्स किंवा काय म्हणतो मार्जिनल मॉडेल्स म्हणतो. काय म्हणतो मार्जिनल मॉडेल्स म्हणतो. तिसऱ्या प्रकारचे ज्यांना आपण काय म्हणतो इडिओमॅटिक मॉडेल्स. कोणते मॉडेल्स म्हणतो आपण इडिओमॅटिक मॉडेल्स. आता ते कोणते असतात ते काय असतात ते अगोदर पाहू. नंतर प्रत्येक मॉडेलचा आपण डिटेल मध्ये कसा यूज होतो कधी यूज होतो तो व्यवस्थित पाहू. फक्त स्टेप बाय स्टेप आपण जाऊया. गडबड करायची नाही आपल्याला हो की नाही. कारण आपल्याला मिस्टेक कमी करायच्यात. आपल्याला कॉन्सेप्ट समजून घ्यायचा आहे. एकदा कॉन्सेप्ट तुमच्या लक्षात आला की आपोआपच तुमच्या मिस्टेक काय होतील रेड्यूस होतील. आलं लक्षात. कळालं. चल आता आपल्याला पाहिजे टाइप्स ऑफ मॉडेल्स. काय पाहिजे टाइप्स ऑफ मॉडेल्स. टाइप्स ऑफ मॉडेल्स.
आता मी कोणकोणते सांगितले, कोणी सांगता का एकदा लगेच? सांगा बरं. हा सांगा, कोण सांगाल? सरपंच साहेब सांगा तुम्ही. सांगा सांगा. सेमी मॉडेल्स. ठीक आहे. बघा मी सांगतो, लक्षात घ्या. जो पहिला प्रकार येतो मॉडेलचा, लक्षात घ्या, पहिला प्रकार येतो त्याला आपण म्हणतो कम्प्लीट मॉडेल्स. कोणते मॉडेल म्हणतो आपण? कम्प्लीट मॉडेल्स म्हणतो. लक्ष द्या, अगोदर लिहून नका घेऊ. किंवा ऑर मध्ये आपण याला म्हणतो प्युअर मॉडेल्स. म्हणजे याचा अर्थ, याच्या नावातच अर्थ दडलेला आहे. म्हणजे यांचा यूज फक्त काय म्हणून करणार आपण? प्युअर नाही, काय म्हणून करणार? फक्त मॉडेल म्हणून करणार. मॉडेल्स म्हणून त्यांचा वापर करणार, म्हणून आपण त्यांना काय म्हणतो? कम्प्लीट मॉडेल नाही दादा, मॉडेल. ठीक आहे ना? मॉडेल मॉडेल करू नका. हा ठीक आहे. असं. चला इकडे या आता, कम टू द पॉइंट. दुसरा जो प्रकार आहे मॉडेल्सचा, कोणता आहे तो? त्याला आपण पार्शियल मॉडेल म्हणतो. पार्शियल मॉडेल्स. दुसरं यालाच आणखीन ऑर मध्ये काय नाव आहे? तुम्ही आता सांगितलं सेमी मॉडेल्स. सेमी मॉडेल्स. आणखीन याला दुसरं नाव काय आहे? डिफेक्टिव्ह मॉडेल्स. काय म्हणतो याला? डिफेक्टिव्ह. डिफेक्टिव्ह. आणखीन चौथं नाव काय सांगितलं होतं मी? हा एक्झॅक्टली, मार्जिनल. आणखीन एक काय आहे नाव याचं? मार्जिनल. मार्जिनल मॉडेल्स. काय म्हणतो? मार्जिनल मॉडेल्स म्हणतो. आलं लक्षात? कळालं? आता तिसरा जो प्रकार आहे तो लगेच मी सांगतो तुम्हाला. जस्ट नाव आय एम टेलिंग यू. काय आहे याला? काय म्हणतो? याला ऑदर मॉडेल एक्सप्रेशन असं एक नाव आहे बघा. ऑदर मॉडेल एक्सप्रेशन. एक्सप्रेशन्स. किंवा यालाच ऑर मध्ये आपण दुसरं नाव देतो, इडिओमॅटिक. काय म्हणतो? इडिओमॅटिक. इडिओमॅटिक मॉडेल्स असं म्हणतो. आलं लक्षात? कळालं? समजलं? लिहायचं लिहा बिलकुल. हा आता दिसे ना? हा तेच म्हणा. लिहा लिहा बस. आणि मध्ये तुम्हाला काही डाऊट असले तर विचारायचे बरं का. काही प्रॉब्लेम असला. काय म्हणले? हे एक्सप्रेशन हे इडिओमॅटिक. इडिओमॅटिक म्हणजे कसे असतात? ज्याच्यामध्ये आपण इडियम्स असतात ना तुमचे, त्या फॉर्म मध्ये त्या मॉडेल्सचा यूज होतो. ठीक आहे नाही? ऍक्च्युली ते मॉडेल्स नसतात, पण ते मॉडेलचा मिनिंग देतात, म्हणून त्यांना काय म्हणतो आपण? इडिओमॅटिक मॉडेल्स. आता ते कसा मिनिंग देतात, काय देतात, हे आपण काय करू? डिटेल मध्ये स्टडी करू. बरोबर? फक्त आता लक्षात घ्यायचं की नेमके टाइप्स काय आहेत. दिसत नाहीये का? चालेल, थांबतो. झालं? ओके डन. चलो नेक्स्ट. आता पहिला प्रकार बघायचा आपल्याला मॉडेल्स मधला. मॉडेल्स मधला फर्स्ट टाइप पाहायचा आहे. कोणता टाइप पाहायचा आहे आपल्याला? फर्स्ट टाइप पाहायचा आहे. सांगा बरं आता फर्स्ट टाइप कोणता आहे? कोणता आहे? त्याला आपण काय म्हणतो? कम्प्लीट मॉडेल. कम्प्लीट मॉडेल्स.
किंवा याला दुसरं काय नाव दिले मी, याला दुसरं नाव आहे प्युअर मॉडेल्स. आता सांगा बरं, हे जे प्युअर मॉडेल किंवा कम्प्लीट मॉडेल्स असतात त्यांचा यूज मी तुम्हाला आता सांगितलं होता. काय सांगितलं होता? व्हॉट आय टोल्ड यू ऑलरेडी. आता जस्ट नाव आय टोल्ड यू ना अबाउट इट. आय हॅव टोल्ड यू. हा काय सांगा सांगा जस्ट. हा सांगा जरूर. बघा मी सांगतो, डोंट वरी. जे कम्प्लीट मॉडेल्स असतात किंवा प्युअर मॉडेल्स असतात त्यांचा यूज आपण फक्त काय करू शकतो, मॉडेल्स म्हणून करू शकतो. त्यांचा मेन वर्ब किंवा इतर काही प्रकारे करू शकतो का, नाही. म्हणून यांना काय म्हणतो आपण, कम्प्लीट किंवा प्युअर मॉडेल म्हणतो. काय म्हणतो यांना त्याच्यामुळं, कम्प्लीट किंवा प्युअर मॉडेल. बघा आता लक्षात घ्या, माहित तर गेलं जाऊ दे, असो लक्ष द्या. आता हे जे कम्प्लीट मॉडेल्स किंवा प्युअर मॉडेल्स असतात त्याची आपण एकदा मिनिंग लक्षात घेऊ. बघा, इट इज युज्ड, लिहा, इट इज युज्ड, it is used in the sentence, only in the form of models, only in the form of model. That's why we are calling it. त्याच्यामुळेच आपण यांना काय म्हणतो, कम्प्लीट मॉडेल्स किंवा प्युअर मॉडेल्स. यांचा फक्त आपण वाक्यामध्ये मॉडेल्स म्हणूनच वापर करतो. बरोबर, आलं लक्षात. यांचा इतर काही मेन वर्ब म्हणून वापर करू शकतो का, नाही. म्हणून यांना काय म्हणतो आपण, कम्प्लीट मॉडेल्स किंवा प्युअर मॉडेल्स. मग आता हे कोणते असतात ते समजून घ्यायचे. बघा लक्ष द्या, आता कोणकोणते असतात प्युअर किंवा कम्प्लीट मॉडेल्स. विल आहे बघा, आणखीन शाल, आणखीन काय येतं, वुड. हॅव इकडे येत नाही, आता शिकवलं मी तुम्हाला. प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब मध्ये हॅव येतं, हॅज येतं, हॅड येतं, डू, डज, डीड, एम, इज, आर, वॉज, वर, हे प्रायमरी येतात. हे मॉडेल्स मध्ये वापरू नका तुम्ही त्याला. आलं लक्षात, कळालं. शाल, विल, आणखीन शुड किंवा वुड घ्या, शुड, वुड. एक्झॅक्टली, कॅन, एक्झॅक्टली, कॅन, कुड, एक्झॅक्टली, कॅन, कुड. मे, बघा लक्ष द्या, मे, माइट, मस्ट किंवा लास्ट असतं ऑट टू. आउट नाही म्हणायचं याला, ऑट म्हणायचं. आउट, ओ यू टी, आउट, आउट झाला आउट म्हणायचं नाही, ऑट टू म्हणायचं. आलं लक्षात. हे जेवढे काही मॉडेल्स लिहून दिलेत मी आता बोर्डवरती, यांना काय म्हणायचंय, कम्प्लीट मॉडेल्स किंवा प्युअर मॉडेल्स म्हणायचं. आलं लक्षात, समजलं. काही कन्फ्युजन, लिहा व्यवस्थित. इकडे थांबतो. आता लक्षात आलं ना क्लासिफिकेशन कसं क्लासिफाय केलं जातं. आणि रिव्हिजन करत चला बरं सोबत सोबत, नाही तर जसं जसं पुढे जाईल तसं तसं तुम्हाला कन्फ्युजन होत राहील. ओके, त्याच्यामुळं रिव्हिजन मस्ट आहे. चलो, झालं, लिहा लिहा व्यवस्थित. झालं का सर्वांचं? ओके, चला बघा, हा होता